नमस्कार मंडळी. मनोगत बाकी सगळे देतील, मी एक फक्त प्रास्ताविक करतो आहे की आईच्या बद्दल आज सांगायचं आहे. तर बाकीचे सगळ्या बहिणी, आईच्या मैत्रिणी, सुना ज्यांना मनोगत व्यक्त करायचे ते करतील. आई या विषयावर जितकं आपण बोलू तितकं कमीच आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी जे म्हणून ठेवलेलं आहे ते त्यासाठी. तर आईच्या बाबत सांगायला भरपूर काही आहे आणि प्रत्येकाचं असतं, प्रत्येकाला आपली आई आहे. तर आईच्या बाबत सांगायचं म्हटलं तर 2 तास कमीच पडेल. फक्त मी इतकं सांगू इच्छितो की मी इतका नशीबवान भाग्यवान आहे की आता मी 53 वर्षाचा झालो. आता लवकर 54 व्हायच्या जाईल. तर माझं नशीब असं की मी 53 वर्ष माझ्या आईजवळ राहिलो. ही एक भाग्याची गोष्ट आहे की माझ्या नशिबाने असं की राहायला मिळालं म्हणा, किंवा मी गावातच माझा व्यवसाय होता, बाहेरगावी नोकरी वगैरे असं काही माझ्या जीवनात झालं आणि त्याच्यामुळे पण त्याला एक नशीबच की मी इतके वर्ष आईसोबत आईजवळच राहिलो आणि आजही मी आईच्याच घरात आईसोबत राहतो. मला आताच कोणीतरी आम्ही आता नवीन हे केलं, घर तर आमच्या बाबांचंच होतं, त्याला थोडं आम्ही रिनोव्हेट केलं नवीन. आता ते जुनं लहान पडायचं नवीन की संजू भाऊ तुमचं घर झालं का? म्हणतो माझं घर नाही अरे बाबा, ते माझ्या आई बाबांचंच घर आहे आणि त्यांच्याच घरात मी राहतो. मी आता ठीक आहे, आता आपल्या नवीन काळानुसार थोडेफार बदल करावं लागतात, तसं बदल केलेला आहे. आणि आईच्या याच्यात की आई माझ्या जीवनात जे काही मोठ्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या याच्यात आई नेहमी पाठीशी उभी राहील. त्याच्याबाबत काही सांगायचं तुम्हाला तर नाही की आईच्या याच्यात आईचे निर्णय, मी कोणताही निर्णय घेतला असेल की नाही होऊन जाईल करून घे. मी ते दुकान लावणं असो, आता नवीन घरात असो, काही जे जीवनात ज्या काही मोठ्या गोष्टी झाल्या असतील, लहानही झाल्या असतील, तर प्रत्येक याच्यात आईच्या याच्यात. मी कधी बाहेरगावी गेलो असेल 7-8 दिवसासाठी, तर माझ्या बायकोला लगेच तर 4-5 दिवसही फोन नाही जाणार किंवा तिचाही मला येणार नाही. पण माझ्या आईला रोज फोन जाईल की सकाळी 8 वाजता 9 वाजता की मी इथे इथे चाललो आहे इकडे. तसं आईशी माझा संपर्क असं नाहीच की या 53 वर्षात कधीच आपला आईशी हे नाही झालं, बोलणं नाही झालं. एवढंच माझ्याजवळ सध्या सांगायचं आहे. बाकी सांगायला आता बाकीचे सगळे बोलतीलच आणि थोडक्यात निपटवायचा, कारण जास्ती जर बोलत बसलो तर कार्यक्रम थोडा वाढेल आणि इतरांना ते बोर व्हायला नको. म्हणून माझे इतरांना सांगणं की आपलं जे काही मनोगत आहे ते 90 सेकंद, 1.5 मिनिटं ते 2 मिनिटाच्या आतच आपण करावं. धन्यवाद.